दादा जिवंत, दादा परत आले. बालावती सजवली, सगळीकडे जल्लोष सुरू. ज्या बातमीची, ज्या न्यूजची तुम्ही सगळेजण आजपर्यंत वाट बघत होते, ते शेवटी ती न्यूज आलीच आहे. आणि बघा, तर बघा आता सत्य बाहेर आलेलं आहे. तर बघा, ज्या प्रकारे अपघात दाखवला होता त्या प्रकारे आता वेगळंच काही धक्कादायक समोर आलेला आहे. तर संपूर्ण वगैरे केस आलेला आहे. तर बघा, तर आज नेमकं काय समोर आलं, तर बघा तुम्हाला त्या दिवसापासून त्या बातम्या सांगत आल्या होत्या, हे झालं ते झालं, तर असं झालं तसं झालं. तर जे म्हणायला लागत तेच संपूर्ण सत्य बाहेर आलेलं आहे. तर आणि बघा, ही माहिती गुपित होती. तर हे बघा, ही माहिती पहिले कोणाकडे नाही होती, आता ही माहिती समोर आलेली आहे. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळेच जण या व्हिडिओतूनच व्हिडिओ बनवतील 100%. तर बघा, जी आता आपल्याकडे माहिती आली ती आत्ताच 5 मिनिटा पहिले माहिती आलेली आहे, तीच तुम्हाला सांगत आहे. आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगत आहे. इतर न्यूज आढळलेला आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता शेवटी सत्य बाहेर आलं. आता आपल्याला सांगण्यात येत होतं की विमानात अपघात झाला आणि दादांचा आणि अपघातातून दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या संदर्भात भलतं वेगळंही सत्य आलं या संदर्भात. तर काय सत्य आलं संदर्भात तर सांगतो मी तुम्हाला. तर बघा, तर दादा विमानात बसले होते, येत होते तिला, त्यामध्ये लंडवे दिसला नाही म्हणे. मग लंडवेच्या बाजूलाच दादांचा अपघात झाला. विमान खाली कोसळलं आणि त्यामध्ये दादांचा अपघात झाला. परंतु यामागे भरपूर चौकशी चालली, भरपूर शारीरिक चेकअप चालला आणि बॅक बॉक्समधून संपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालला. एकदम जे होत ते तर सगळं छानबीन करण्यात आली. जो आज त्याचा पुरावा आहे तो संपूर्ण सगळं माहीत आहे. तर तिथला जो सरपंच होता त्याने काय सांगितलं की एक जण विमानातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता म्हणे. तर आपण तर सरपंच सांगत होता की बा एक जण बाहेर निघत होता म्हणे, त्याची पॅन्ट बाहेर निघताना निळ्या कलरची होती म्हणे. तर तुम्ही असं मी बघितलं म्हणे. तर असं कोणी सांगितलं, तिथला सरपंचनी. त्यानंतर एक बाबा होता तिथे, त्या बाबाने सांगितलं. बाबाने बी काय म्हणत होतं, तर बाबाने काय सांगितलं की बा एक बॉडी कोणीतरी घेऊन जात होता म्हणे. तर सत्य बाहेर पडलं. तर आपल्या डोक्यात विचार चालत होता तर काय झालं. तर आता शेवटी सत्य बाहेर आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात. तर तुम्ही अजित दादा जिवंत आहेत का, तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यात मोठा खुलासा मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर 10 मिनिटात तुमच्या समोर दिसणार आहेत. पुरावे संपूर्ण माहिती समोर आलेली आहे. आपण मागच्या माहिती बघितली तर काय सांगण्यात आलं होतं, तर मागच्या आपण माहिती बघितली की काय सांगण्यात आलं होतं. अमोल मटके साहेब यांनी भरपूर चौकशी केली. त्यांनी एक माहिती दिली होती की जे पण आहेत, जे पे पायलट आहेत ते, तर त्या कंपनीच्या 50 कोटी विमा पायलटचा काढला गेलेला होता. मागील 2-3 महिन्या पहिले संपूर्ण पायलटचा उतारा काढला गेलेला होता. तर 50 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आलेला होता. तर यामागे सत्य काय, म्हणजे 50 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आणि त्या 2 महिन्यानंतर हा अपघात झाला. तर सत्य का, त्या यामागे काय शंका आहेत, भरपूर शंका आहेत. तर तर्क लावले जात आहेत. तर त्या दिवशी दादांसोबत नेमकं गेम तर झाला का, हा दिवशी प्रश्न सगळ्यात मनात आहे. तर काही जनता आहे, काही लोक आहेत, ते सगळे याबद्दल प्रश्न विचारत आहेत की तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे. पण हे बघा, तर आपण व्हिडिओ बनवतोय, अनेक जण व्हिडिओ बनवते की अफवा नाही, पण एक प्रकारे संख्या आहेत की लोकांच्या मनात ती संख्या आहेत ही. तर आमच्याकडे जी छोटी मोठी माहिती येत आहे की ती आम्ही तुमच्याकडे सांगण्याचं काम करत आहे मी.
जे पण आहे छोटं असं मोठं असं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर कोणी काही संख्या केली कोणी काही केलं तर मी हे सगळं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचं काम करते. तर तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर पुरा व्हिडिओ पहा तुम्ही. तर वेगवेगळ्या संख्या तुमच्याकडे तुमच्या बी काही संख्या असतील तर तुम्ही बी काही कमेंट करू शकता. तर बघा जे सत्य माहिती आहे ते आज समोर आलेलं आहे. त्या तुमच्या मनातील संख्या दूर होणार आहेत. तर हो दूर होणार आहेत. तर आता काय झालं तर तुम्ही नीटपणाने ऐका. विमान हे बारामती तर येत होतं. तर पहिला फेरीत खालीत उतर असं नाही रनवे दिसला नाही. तर मग परत ते विमान वर घेतलं. पण ते विमान वले गोल फिरलं आणि आखो खाली आलं आदळलं. तर गुप्त असले माहीत तरी सांगतो मी. तर बघा ते खाली आलं की रनवेवरती उतरत होतं ते दिसला नाही. परत त्या विमानावर घेतला आलं वर दोन लावून मग काय झालं की ते विमान वर गेलं आणि मग वरून खाली रनवे दिखत आहे म्हणे असं पायलटने सांगितलं. खाली येताना त्याचा स्पीड वाढला आणि ते डायरेक्ट रनवेच्या बाजूला जाऊन पडलं. तर खाली आल्यानंतर त्याचा एक पोट झाला. तो पोट एवढा मोठा नाही होता. तो खाली आला आणि थोडासाच होता. मग नंतर